पण राधा राणी जन्माला येते तर प्रेमच जन्माला येतं, कारण माझ्या राधेकडे पूर्ण प्रेमच आहे महाराज. हा, राधा म्हणलं म्हणजे समोर डोळ्याच्या पुढे प्रेमच येतं. पण त्या प्रेमाची व्याख्या आपण काही लोकांनी चेंज केली. हा, आपणही प्रेम करतो आणि सांगतो आमनकाने राधा कृष्णासारखं प्रेम आहे, राखेल टाकीचील गायली आणि बट आपटिके का 3 लगीन होय ना का मग आव सांगत पाखरा आजाद केले तुला. अरे तिला पहिलं ठरेल होतं रे आप्पा, अरे तिला खर्च टाया होता नाही त्यामा तुला पागले तरी टियल होतं रे तिने. इथला पाहणं सुरू ना सांगी फिरी का ती आयुष्यभर. प्रेमाची व्याख्या बदलून टाकली आपण लोकांनी. खरं प्रेम कोणाला म्हणावं? आपल्याला दिसल्याच्या नंतर आपण लगेच प्रेमात पडतो. याला प्रेम नाही म्हणत, याला वासना म्हणतात महाराज. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. आणि राधा जन्माला आल्याच्या नंतर राधेचं काय महत्व आहे थोडक्यात सांगतो. आज राधा अष्टमी म्हणून सांगावं वाटतंय मला. राधेचा जन्म का सांगावा वाटतो? राधा काय या राधाचं जरी नाव घेतलं ना तरी भगवंताला आनंद होतो. तुम्ही म्हणसान कस काय? फॉर एक्झाम्पल, एका बाईकडे दुसरी बाई ताक मागायला गेली. ताक मागायला गेली पण ती बाई नेमकं घर सारी राहते तर सारा न पडे घर असले. आता तर स्टाईल वगैरे बसाडा घे त्यामुळे काय नाही. बाकी ना पुरुषले ते याद बी पडी घ्या घर सारा ना रासा असं. रस्त्यावर अंगण मा शेण पडेल ना, मम्मी ते उचल ग बाई. हो बहीण तुन मम्मी ना बटा अंग भरेल राय हात भरेल नकेच मा शेण राह त्या भाकरी खायले तू आई उचलो बहीण कधी कर राय ओ काकू. विठ्ठल विठाला 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 विठाला. बाई घर सारत होती पण तिचा 1.5-2 वर्षाचा मुलगा होता. मुलगा पण तो घरामातीमध्ये खेळत होता. पण नेमकं तो पोऱ्याला सर्दी झालेली, त्यानं नाक बी वाई राहील तर त्यांना काही शिबी वय जायला होती. डुंगण बी भरेल, हात बी बटा गाराना भरेल. एक बहीण ताक मागालू नी आणि ती सारणारी बाईल म्हणे ओ बहीण म्हणे काय म्हणे तुन घर ताक शे का म्हणे. ती हा म्हणीन का नाही म्हणीन तिथला माय बहीण त्या पोऱ्यावर ध्यान चालणे की ती सारणारी म्हणे का भाऊ तुला लाज वाटत का म्हणे. काय पोऱ्या गंदा आहे माय म्हणे बटा नाक मासे बोड बटा डुंगण भरेल म्हणे. त्यानं म्हणे आत्या कसान करता येलो त्यात म्हणे ताक मागाले ताक नाही घर जाऊ म्हणे. घर काढ दिन दुसरी बाई उनी पोरी काय आत्या ताक शेव होईन. हाव पोऱ्यांकडे ध्यान गई. पोऱ्याला पटकन उचलेले ना पोऱ्यानं नागपुशी टाक पाणी काय दोय टाक डुंगण दोय टाकन मग ती सारणारी बाई सांगे त्या पोऱ्यान मायले का हो म्हणे तुला लाज वाटस का. लोक डोकं फोडी फोडी मागतात. देव देत नाही म्हणे तुले सोनानी मूस देले का हो म्हणे. पोऱ्याला तुला अंगतून दोता येत नाही तुला लाज वाटायला पाहिजे बिगर लाज नेले. इथलं बोलली ना धरली नाही. मग ती बाई विचारस आत्या कसान करता येईल काय नाही बहीण म्हणे लोटाभर मालकान ताक लागावं होतं म्हणे. आत्या लोटाभर कसाले बोगणी भरेल की बोगणीत लय जा म्हणे. कशाचा परिणाम आहे? बाई स्वतःचा अपमान सहन करू शकते पण लेकराचा नाही. आणि लेकराची जर स्तुती केली तर माय त्या बाईसाठी किंवा त्या माणसासाठी काही करायला तयार असते. बरोबर आहे ना. लेकराची स्तुती जशी मायला आवडते तशी देवाला त्याच्या भक्ताची स्तुती आवडते. म्हणून देवाच्या नावापेक्षा राधेच्या नावाला किंमत आहे. विठ्ठल विठाला 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 विठाला. राधा नाम की क्या ताकत है पता है आपको? राधा नावाची काय ताकद आहे ऐकायचं का? हे राधे 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 बिन पिये नशा हो जाता है. पण नाम घेत असताना कोणाचं घ्यायचं हे पण महत्वाचं आहे. आणि या भंगातून तुकोबा राय तेच सांगतात भैया भगवंताला शरण गेलं पाहिजे पण कोणत्या देवाला शरण गेलं पाहिजे याला पर किंमत आहे. कोणीतरी राजकारणी व्यक्ती आहे. मला राजकारण माना रबी समजत नाही पण मला बोला नाही विषय होऊ नका सांगणं पड राय ना तुमले. XYZ कोणी राजकारणी व्यक्ती आहे त्याच्या मागं फिरू नका असं मी म्हणणार नाही. तुम्ही राजकारणी लोकांच्या सोबत नक्की फिरा पण त्या माणसाला त्या राजकारणी माणूस संगे फिरा पण त्या माणूसले तुम न पडेल बितड दिकाल पाहिजे. नाही ते तुम ना घर पडेल रातन बंगलावाला ना घर करून मंजूर कर देता चिल काय द्या त्याला कसाल फिरू. आपण फिरणारा येळा शेत मग बरोबर आहे ना. फिरू नका असं म्हणत नाही पण अशा व्यक्तीच्या मागे फिरायचं की त्याला
फिरण्याला आपलं दुःख कळलं पाहिजे, तर फिरण्याला अर्थ आहे. तसंच तुकोबाराय सांगतात, भैया शरण जायचं ना, मग अशा देवाला शरण जा की तो भक्तासाठी किती खालच्या लेवलचं काम करायला तयार असेल. जसं तुमच्याकडचे आमदार आहे, विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. मी ऐकलेलं आहे. अजून आमचं आहे ना, परवाच्या दिवशी लाईव्ह भेट झाली, पण ती पण खूप घाई. परवा कीर्तन होतं मामाश्री, तुम्हाला माहिती आहे काय गाव होतं ते? हां, सौंदाण्याला कीर्तन होतं आणि तिथं साहेब आलेले होते. फक्त 1-2 मिनिटाचा सत्कार वगैरे केला आणि साहेब चालले गेले. पण मी असं ऐकलेलं, राजकारणाशी माझा काहीच संबंध नाही, पण साहेबांचा जर विषय आला ना तर कोणताही व्यक्ती जाऊन भेटू शकतो, साधारण व्यक्ती पण तिथं जाऊन भेटू शकतो. ही साहेबांची खासियत आहे. नाही ते ज्या लोके मोठला वैग्यात ना त्यासले भेटान करता लवकर टाळ्या बसत नाही, पण कोण आज वशेला लागत नाही, काहीच नाही म्हणे. साहेबच सांगे डायरेक्ट आपले जर गरज म्हणजे काही काम राहिलं तर आपण डायरेक्ट भेटू शकतोस. हो. आणि अशा देवाला शरण जायला तुकोबाराय सांगतात. पर साधकांनी तुकोबारायांना प्रश्न केला, तुकोबाराय अशा देवाला शरण जायचं की तो भगवंत आपल्यासाठी किती खालच्या लेवलचं काम करायला तयार असेल, अशा देवाला मी शरण जातो. पण असा देव कोणचा आहे की तो भक्तासाठी किती खालच्या लेवलचं काम करायला तयार असेल? असा कोणता देव आहे? मग आम्हाला कळेल का? तर तुकोबारायांनी प्रमाण सांगितले, लक्षपूर्वक ऐका. माझा बोलण्यातून काही शब्द तुम्हाला असं जर वाटला हो आपल्याच बोलना भो, कीर्तनकार म्हणजे रेडीमेड कपडाने दुकान रास. एकनासाठी कपडा शिवावत नाही, ज्यांना मापना बसना त्यान गाले निघ जाण रे काकाऊ, अरे बरेल गरम दाती नका गाल जात रे भाऊन. कारण मला तुमचा इतिहास काहीच माहित नाही, मी फक्त सांगतोय. आता ज्याला बसलं शर्ट त्यानं घालून घ्यायचं, आपली जोडी डोक्याला आलेवानं नाही. भगवंत भक्ताच्यासाठी खालच्या लेव्हलचं काम करतो. कोणचे भक्त? सुरुवातीलाच सांगेल तुम्हाला, ज्या भक्ताची माझ्या भगवंतानं जात बघितली नाही, पात बघितली नाही, फक्त बघितलं ते अंतकरणातला भाव, आणि तो भक्त होता महार समाजाचा चोखा मेळा भगवंताची सेवा करत होता. एवढी सेवा की माझ्या भगवंताला दया यावी आणि चोखोबाच्या सोबत गुरढोरं ओढावी, इतक्या खालच्या लेव्हलची काम माझा भगवंत करतोय. एका ठिकाणी तर असं आलं की भगवंतानं परीक्षा घेतली असं समजायला हरकत नाही. चोखोबाच्या पत्नीला दिवस आहे. चोखोबारायांच्या बायकोचं नाव काय, पत्नीचं नाव काय? या चोखोबाच्या पत्नीचं नाव काय? या सांगता येईल का? नाही ना? नाही. कमीत कमी संतांच्या बायका पत्न्या सांगता आल्या पाहिजे. चोखोबान बायकोन नाव काय तो बहिणीचं? कोण जान भो. आणि आमले माहिती राहतं, तुला आटे कसाल दडकावतो भाऊ, ते बी खरंय. मग चोखोबाच्या पत्नीचं नाव होतं सोयराबाई. चोखोबांना आता वारीला जायचं, चोखोबाला वारीला जायचं. चोखोबाने पत्नीला सांगितलं, म्हणले ऐक ना, अगं मला वारीला जावं लागतंय ग, वारीला जायची इच्छा. पत्नीनं सांगितलं तुम्ही वारीला जाताय ना, नक्की जा, पण ऐका ना, रस्त्यावर तुमच्या बहिणीचं गाव लागतं, तुमच्या बहिणीला तेवढा निरोप द्या, तुमच्या बहिणीला माझ्याकडे पाठवा, माझे दिवस भरता येतो, बाडणपणाची वेळ जवळ, तुमच्या बहिणीला तरी माझ्याकडे पाठवा. चोखोबा म्हणतो हरकत नाही, सांगतो म्हणला. आता चोखोबा निघाले. चोखोबाला जाऊ दे ना बरं का बहिणी सोन वारीले, बायकोनी नवराला वारीला जाऊ दे ना भाऊ असं म्हणणं आहे म्हणून. दिवसभर धावतात तरी बी नवरा सांग जावा म्हणे, तुम्ही बहिणीला दाड दिजात म्हणे. अशी परिस्थिती आपली जर राहते ते ताई. घर रचील का देव काय दला नाही घ्या पुल्लावरील चिलक ज्या वारीला जावाना जाऊ देव, कीर्तन लेखा जाय ना एखादा माणूस, एखादी बाई ऐ घरचेल का डबकलीला कुत्रा तोड टाकतील ना. तेवढं बरं वाडे मालेगाव मध्ये एक बी बाई येईल नाही जे, कारण मी पटत होता ना सांगाव आडीनं काहीच सांगाव नाही मी. चोखोबाच्या पत्नीने स्वतः सांगितलं, स्वामी जाताय ना वारीला जा, पण रस्त्यावर तुमच्या बहिणीचं गाव लागतं ना, तुमच्या बहिणीला माझ्याकडे पाठवा म्हणला. आता चोखोबाराय निघाले, बहिणीला सांगणं विसरले, नामचिंतनात एवढे मग्न झाले, भजनात एवढे वेडे झाले
बायकोला दिवस आहेत आणि बाळणपणाची वेळ जवळ आहे हे सुद्धा विसरले महाराज. एवढी वेळी भक्ती होती. आता अंतःकरणापासून देवाची भक्ती करत करत पंढरपुराचा मार्ग धरला. माझ्या विटेवरच्या मालकाला वाटलं याच्या बायकोचे दिवस भरते तरी हा बहिणीला सांगणं विसरला, म्हणजे काय विशेष प्रेम आहे माझ्यावर. महाराज जगाच्या मालकाला वाटलं जर भक्ताची भक्ती खरी असेल तर तिथं मी का ना गेलो पाहिजे. तर माझ्या मालकानं, पंढरीच्या मालकानं, पंढरपुराच्या मालकानं विटेवरनं उडी मारली आणि चोखामेड्याच्या गावाच्या शिवजवळ आला. अजून गाव माझा येईल नाही. गावाच्या शिवजवळ आला भगवंत. आणि भगवंत आल्याच्या नंतर मनात प्रश्न, मी जर का असाच्या असाच गेलो तर मला चोखोबाची पत्नी काहीच करू देणार नाही, मला चोखोबाची बहीण बनूनच जावं लागेल. मग आता चोखोबाची बहीण जर बनायचं असेल तर स्त्री रूपात जायचंय, आणि स्त्री रूपात जर जायचं असेल तर मला नऊवार साडी परिधान करावी लागेल. माझ्या जगाच्या मालकानं नऊवारी साडी नेसली मायावर. जगाच्या मालकानं नऊवार साडी नेसली आणि डोक्यावर पदर घेतला. कोणी गोष्ट कराय ना मी कोणी गोष्ट सांग राहू बहिणी. देव देव म्हणत देव ब्रह्मांडनाथ धनी अव जगना मालक त्याले सुद्धा वाटणं बाईना अवतार मा जाय राय नो बाई सारखं राहणं पडी मला डोकावर पदर लेनाच पडी भो, कारण मी बाईना अवतार मा जाय राय नो बा असं. हा हा रे भो समजणं रे भो. मी म्हणतो मन मटेरियल का वाय बार जाई भो, मला असं वाटलं मी का खडकवर फेकीन मोक्या होई गो म्हणतो. जगाच्या मालकाला वाटत होतं जर मला स्त्री रूपात जायचंय तर मला डोक्यावर पदर घ्यावा लागेल, कारण आपल्या हिंदू धर्माची संस्कृती डोक्यावर पदर, आलेल्या अतिथींचा आदर, सासू सासऱ्यांची कदर आणि पतीच्या सेवेला हजर तिलाच म्हणावं इंडियन मदर. माया हो तुम्ही काही माझ्या दुश्मन नाही आहे, तुम्ही माझ्या माया माझ्या बहिणी आहात, पण तुम्ही माझ्या धर्माचे आहात म्हणून मला तुम्हाला काही गोष्टी सांगाव्या वाटतात. हा, कारण आमच्या संतांची शिकवण बुडत हे जन न देखवे डोळा येतो कडवडा म्हणून. तुम्ही माझ्या धर्माचे आहात म्हणून मी तुम्हाला बोलतोय. आणि खरं सांगू का, घर म्हणा काही चूक राहिली ना घर म्हणाशनीच दाबी लिहो बाहेर नाही तिने आपल्याशी काढते इथला काय शहाणपणा करू देऊ नये कोणले. बरोबर आहे की मी घर नाही, मी काना देश ना पोऱ्या म्हणे ना अक्का त्यांनी सांगते बहिणी सोन डोकावर पदर सल लिहिलेत जा तुम्ही. काय माहितीये का, डोकावर जर पदर राहिना ना तुमना डोकावर ना पदर या असं बसल टोपीवाला बाबा आहेत ना याशनी जर देखील ना तुमनं काहीच माहिती नाही राहिना, पण तुम्ही जर या बाबाशले देखील डोकावर पदर लिहिना ना डोकावर ना पदर देखील या बाबा आहे ना तुमना बापनी करोड रुपयांनी इज्जत वाढाई जातस. तुम्ही घर मान्यासान साडी कितला आणि राज बहिणी स्वन घर मान्यासान साडी उजी वेगे 400 500 600 रुपयांनी हिशोब बसायला पाहिजे, म्हणजे 600 रुपयांनी साडी. 600 रुपयांनी सहावार साडी, सहावार साडी 600 रुपयांनी म्हणजे 1 मीटर कितला पड राय ना 100 रुपयाले. पदर कितला मीटर ना आहे 1 मीटर ना. तो 1 मीटर ना पदर जर डोकावर राहिला ना तर आपला बापनी करोड रुपयांनी इज्जत वाढावं बहिणी सोन मनीषन डोकावर पदर लिहिलेच बर का. पदर लिहिल मा इथलं वजन वाढस ना काय फरक पडस. पदर लिहा मग काही नुकसान होस का माया सोन तुम्ही. चला बा पदर महाराज आम्ही पदर लिहितो, पण नेमका असं पेपरले बातमी वाची पदर लेता लेता मालेगावना स्टँडवर 17 बाया मरी घ्यात महाराज असं काय आहे. मग बरं मराल ब्यातीच होती मनीषीन लिहावत नाही पदर मग ठीक शेवा असं देखील ऐकेल शे का कुठे. अजिबात वाईट नजरेनं बघायचं नाही, चुकीचा ठरवू नका. तुमचा भाऊ बोलतोय तुमचा मुलगा बोलतोय असं समजून ऐकायचंय, कारण तुम्ही माझ्या धर्माचे हात म्हणून हक्काने बोलेल. राग येत असेल सगळ्या बहिणींच्या पाया पडतो बरं बहिणी सोन डोकावर पदर टाकलेच जा, कारण डोकावर पदर आहे ना ही आपली खास करून भारत देशाची विशेष करून महाराष्ट्रीयाने खास करून काना देशाची संस्कृती. डोक्यावरचा पदर नाही पडला पाहिजे. आपला काना देशनी पोरगी राष्ट्रपती होई गे बिचारी माय कोण पुरुष मंडळी कोणी सांगू नका, महिला माता राष्ट्रपती झाली आपल्या काना देशाची मुलगी. काय नाव प्रतिभाताई पाटील. कोण होय ना राष्ट्रपती. राष्ट्रपती होई गी माय तरी डोकावर त्यांनी पदर पडू दिना नाही. मन बहीण बचत गटनी मीटिंगले जाणी पोलो तिरपा कोशिले ओ काकू तू पदरले हो म्हणे सोनचिडी आठ राष्ट्रपती पदरलेस
आणि आई बहीण बसत गडनी मिटिंगला पलो तिरपा कोजे व सांगू काकू तू खिचडी वाटत हो बहीण पदर टाको माय. पदराची एवढी खासियत आहे ना. हा डोक्यावर पदर असला की मायबापांची इज्जत वाढते. आणि तुमले सांगू का बाबा लोकांचे बोलता आवडच म्हणा आई बोलेल. डोक्यावर पदर घेऊन जर बाई दिसली ना असं वाटस ना आई माय नका मंदिर बांध टाकू भो. हा डोक्यावर पदर दिख नका असं वाटस आई माय बहीण नका मंदिर बांध टाकू भो असं वाटस. आणि बिन पदरनी बाईल तर का ना मला जाऊ बापरे दिल्ली चुरड कधी फेर राहिली भो. म्हणशील पदर धड काढली जाऊ बहिणी सोन. बाकीने बाया सांगते मग पोरी सांगते महाराज तू सरकी सरकी जास ना खाली त्यावर चुका ठोकील पण शिरगावाचा तू काय फरक पडणार तुला पदरले आम्हा. पहिले काय मर्यादा होती महाराज. या असा टोपीवाला बाबाला जर पहिल्या बाया देखील येत ना वावर माही येता येता डोक्यावर जरी वजर आहे ना तरी सुद्धा तोंड तिरप करीन उभे राहत नाही. माय एवढा मोठा माणूस इरा ना त्या माणूसा समोर चाली होती. तो माणूस काय सांगाय पोरले वयन का नाही रे कुठे ना माहेर शेर आहे पूर्ण म्हणशीन बाया माणूस निघी जाय तो लोक असं तिरप तोंड करीन उभे राहत. तो माणूस निघ्या का तो मन माया जाय. बरोबर आहे ना मायासून बरोबर आहे ना. आते म्हणजे तो माणूस वयकना नाही पायकना नाही फक्त गावमान असे एवढी मर्यादा तो माणूस निघे जाऊ देणं पडीन भाऊ. वयकना बी नाही शे फक्त गावमाना वहीन या हिसाबतीन मान सन्मान होता. आता कसं काय वातावरण आहे काका. पहिले गावमाना म्हाताराला देखील बी मन माय तिरपार तोंड करी उभं राहाय पहिले त्या म्हाताराला निघ जाऊ दे माय म्हातारा नावटी दिन असं वातावरण होतं. आता कसं काय आता गावमाना नाही हो. सगळा सासरानं सुद्धा छातीने बिल्ल मोठ टाकाल करस मन बाई. हा बेकार परिस्थिती विजायची आधी. पहिल्या बाया गावमा घुसान टाइमले पाय म्हणा चप्पल आत्मा धरली आहेत. पहिला बोलता नेम बारी होता तो दर्जामा घुसताच बाया पाय म्हणा चप्पल आत्मा धरली आहेत. आते चप्पल घालाशिवाय रांधता येत नाही बिचारीशली. एक बहिणी मला फोन करा म्हणे महाराज तुम्ही बोलतो बारीक बारीक सांगतो म्हणतो बहीण मी जर म्हणा नियम सांगत पटणं दिले नाही पटणं ते म्हण मला वापस देते ताई म्हणतं. नाही म्हणे महाराज त्या पहिल्या बाया शिकेल नाही होत्या अशिक्षित होत्या तिशी नियम पाया होते ना आम्ही शिकेलेत म्हणे. म्हणतो बरं आहे बाई जर चप्पल घालीन राहणं बिगर पदर राहणं याले जर सुशिक्षित म्हणस होय ना बाई अजून तू पुरी सुशिक्षित नाही व्हायले म्हणतं. मग म्हणे महाराज म्हणतं तू ये ना बहीण पाय मागाला ना बूट राहतं ना त्याच मग वरण लिहिन पिशी ना तवय म्हणसू मन बहीण पुरी शिकी गई बुवा ते चप्पल घाली राहणं याला सुशिक्षित म्हणतस का. बानट सुरत नाही. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठ्ठल. आपण लग्नेच मग जाते ना त्या बाया ततान्या बाया बहिणीसून तुम्ही बट्या नेम राहते कोण बरेल घर मग दाती घाली म्हणा अजून जेवण बी राहायचे. पहिलं काहीच राहिलं नाही काय काय सांगून काय काय राहू देऊ असा जीव करस म्हणा. आता त्या साड्या सोड्या असणं ते बोलतं बारीशे पण आता बाईश नाही आखो एक वस्त्र नवीन आणले काका. कोणतं बहिणी गाऊन तो गाऊनले दुकान मा बी दकस ना तरी असा जीव करत मी चाकूला यायला पाहत्या फाडीन माठ टाक सुबा असा जीव करत म्हणा त्या गाऊनले दका. आणि एका रोजानं दुकान मा घुशीशनी माठ टाक सुद्धा गाऊनले त्या गाऊनने इथला सत्यानाश करेल शे. इतक्या सुंदर माया हो तुम्हाला आदिशक्तीचा अवतार म्हणतात. मस्त साडी नेसो वजन माराव. शरीराला काही व्याधी असेल तर नक्की घालायला पाहिजे. मी विरोध करणार नाही बरं का. मी बी तुम्हाच पोरगा आहे तुम्हाला भाऊ आहे. शरीराला काहीतरी त्रास आहे मग घातलं पाहिजे घातलं पाहिजे काय विरोध नाही. पण बिनकाम ना त्या गाऊन घाल समजा घालेली ना तर आपलं आपलं घरमा घालीन घरमा पडी राव. बाकीने बाया गाऊन घालीन बटा गाव मा फिरी येते भो. हो माय घर बट हो अक्का. आणि ती गाऊनवर काय बाई चांगली दिकस का हो. साडीवर असं वाटस ना आदिशक्ती ना अवतारे भो मन माय गणनी माये जिराणी असं वाटत. आणि गाऊनवर बाईल तर केल्या तुम्ही असं वाटत ना आपण त्या चिडा उडवाल बाजरी म्हणा चिडा उडवाल नाही लाकडे गाठ देत का. मजाने दिकस बहीण तू नको घालत जाऊ गाऊन. ते गाऊन बिऊन तर ताशील काय देत्या. मस्त साडी नेसा न वजन मारावा ना बहिणी सोन. लग्नेच माझा ते 10,000 हजार साड्या नेसते आणि पदर तिरपा कोसतीस. आई आपली रूढी नाही आपली परंपरा नाही शे. बरं एवढ्या माग्या साड्या नेसतेस पदर बी ते मागाच होईल ना दादा बरोबर आहे का नाही. पदर बी ते मागाच ना. तो पदर तिरपा कोशील येतीस आणि पदर तिरपा कोसा ना काय कारण राहस मागे तीस नाही ना 10 रुपयानं ते फुल लायल राहस.
इथला 10,000 साड्या 10 रुपयानं फुलणे करता पदर काढले की तिरपा कोशिले मग मला त्यामुळे बोलानी इच्छा होत बाणड सुरूच नाही मग येडी नाही ते काय हो 10,000 साडी एक पदर कितला मागा पडी तू पदर तिरपा कोशिले 10 रुपयानं फुलारणी करतात ते मागे मोके सोडले येडी जगाच्या मालकानं नव्वार साडी परिधान केली माय हो ऐका जगाच्या मालकाने नव्वार साडी परिधान केली गावात प्रवेश करायचा आहे डोक्यावर पदर आहे पायातली चप्पल हातात आहे माझ्या जगाच्या मालकाच्या पायातली चप्पल हातात आहे जर गावात प्रवेश करायचा असेल तर मला पायातली चप्पल हातात धरावी लागणार आहे माझा जगाचा मालक पायातली चप्पल हातात घेतो डोक्यावर पदर आहे गावात प्रवेश करतो चोखोबाच्या दारात गेला चोखोबाच्या दारात गेल्याच्या नंतर दरवाजावर धाप टाकली आणि आवाज दिला वहिनी वहिनी उघडा दार दरवाजावर धाप टाकली सांगितलं वहिनी अगं मी आली आहे ना चोखोबाची बहीण होती का माया होती चोखोबाची बहीण होती का नाही माझ्या विटेवरच्या मालकाला वाटलं माझा भक्त जर माझ्या नामचिंतनात एवढा मग्न होत असेल तर का ना मी त्याच्या बहिणीच्या रूपात गेला पाहिजे माझ्या जगाचा मालक तिथं बहिणीच्या रूपात गेला चोखोबाच्या बायकोचं बाळंत पण केलं नसतं बाळंत पण नाही केलं 28 दिवस पर्यंत चोखोबाच्या घरात कामधंदा केली माझ्या जगाच्या मालकानं आता हे महिला मातांना कळेल पुरुष मंडळींना कळणार नाही मी जरी यांच्या काही गोष्टी जर मजाकमध्ये जास्त बोलून जात असेल पण काही गोष्टी यांच्यामध्ये जी ताकद आहे ती आपल्यात नाहीये हा यांना कळेल रजस्वला स्त्रीला मंदिरात 4 दिवस प्रवेश नाही बरोबर आहे ना माया हो रजस्वला स्त्रीला 4 दिवस मंदिरात प्रवेश नाही पाहायला गेलं नास्तिक लोकांच्या नजरेनं जर बघायला गेलं तर दगडाची मूर्ती दगडाच्या मूर्तीच्या समोर रजस्वला स्त्रीला 4 दिवस जायला चालत नाही किती उदार अंतकरणाचा माझा पंढरीश पांडुरंग परमात्मा भक्ताच्या बायकोचं बाळंत पण करतो किती उदार अंतकरणाचा देव आहे किती उदार अंतकरणाचा भक्ताच्या बायकोचं बाळंत पण करतो इतक्या खालच्या लेव्हलचं काम करतो साधकांना पटवलं पर साधक म्हणताय जर केस जिंकायची असेल कोर्टात जर केस असेल ती जर जिंकायची असेल तर एका पुराव्यावर केस जिंकता येत नाही मग कमीत कमी 2-3 पुरावे पाहिजे महाराज सांगतात ठीक आहे पुरावे देतो पर भजन करा विठ्ठल ऐका भगवंत भक्ताच्यासाठी किती खालच्या लेवलचं काम करतो एका ठिकाणी कृष्ण भगवंत आणि अर्जुन फिरत होते काम्यक वनामध्ये फिरत असताना अर्जुनाच्या मनात आलं जर इथं माझी पत्नी सुभद्रा राहिली असती तर जर तरचा विषय बर का देव अर्जुनाच्या मनात आलं स्वतः भगवंताच्या सोबत असल्यावर काम्यक वनामध्ये फिरत होते ज्या वनाचं नाव काम्यक वन आहे तिथं काम जागा होणारच आहे हा आणि काही काही जागेचा प्रभाव असतो ज्या जागेवर आपण गेलो ना तिथलं वातावरण तयार होतं काम्यक वन होतं अर्जुन कृष्ण भगवंताच्या सोबत होते अर्जुन फिरत असताना अर्जुनाच्या मनात आलं जर का एवढं भारी वातावरण आहे आणि इथं जर का माझी सुभद्रा राहिली असती तर फिरायला किती आनंद आला असता नुसतं मनातच विचार आला की इथं माझी सुभद्रा पाहिजे होती एवढं म्हणल्याच्या नंतर सुभद्रा हजर झाली अर्जुनानं बघितलं सुभद्राला बघितलं आणि अर्जुन म्हणता सुभद्रे अगं नुसतं मनात विचारच केला तोवर तू आलीस सुभद्रा म्हणे मग तुम्ही बोलावं म्हणशील